गावठी पिस्टल, 2 काडतूस, मोटारसायकलसह 2 आरोपींना धुळे स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात। माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक व माननीय पोलीस अधीक्षक धुळे यांनी अवैध शस्त्रांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत निर्देश दिले आहे। स्थानिक गुन्हे शाखा यांच्या टीमने सोनगीर टोलनाका येथे मोटरसायकल क्रमांक MH18CF5012 हिला इंटरव्ह्यू केला असता 2 आरोपी चेतन जीवराव पावरा वय वर्ष 19 आणि युवराज बापू शिरसाट राहणार देवपूर या दोघांना इंट्रोगेट केला असता त्यांच्याकडनं आपण एक गावठी बनावटीचा पिस्टल जप्त केलेला आहे आणि 2 जिवंत काडतूस जप्त केलेला आहे, एक मोबाईल आणि त्याचप्रमाणे एक बजाज पल्सर गाडी आपण जप्त केलेली आहे। या दोन्ही आरोपींनी भावेश जोशी नावाचा एक आरोपी आहे त्याच्या सांगण्यावरनं हे पिस्टल मध्य प्रदेशमधून प्रोक्युअर केलेलं आहे। भावेश जोशीवर या अगोदर देवपूर इथे 2 आणि चाळीसगाव रोड इथे 2 असे गुन्हे ऑलरेडी दाखल आहेत। भावेशला आपण आता लवकरच अटक करणार। धन्यवाद। त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांना प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 21 डिसेंबर 2024 रोजी सोनगीर टोल नाका येथे सापळा रचून शिरपूरकडून धुळेकडे येणारी मोटारसायकलवर 2 तरुणा, चेतन जीवन पावरा व युवराज बापू शिरसाट यांच्यावर वाजवी संशय आल्याने त्यांना थांबवून झडती घेतली असता यांचे कब्जात विना परवाना गावठी पिस्टल व 2 काडतुसे मिळून आले। त्यांचेकडे सखोल विचारपूस केली असता त्यांनी त्यांचा मित्र भावेश जोशी याचे सांगणेवरून शिरपूर येथून एका इसमाकडून घेऊन धुळे येथे भावेश जोशी यास देण्यास जात असल्याचे माहिती दिली। तीनही आरोपींविरुद्ध सोनगीर पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपितांकडून 25,000 रुपये किंमतीचा बनावटी कट्टा, मॅगझिनसह 2,000 रुपये किंमतीचे 2 जिवंत काडतूस, 10,000 रुपये किंमतीचा मोबाईल व 1,25,000 रुपये किंमतीची मोटारसायकल असे एकूण 1,62,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सदर कारवाई श्री श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक धुळे, किशोर काळे, अपर पोलीस अधीक्षक धुळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, धुळे येथील पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सह पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, सह पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज खैरमुडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल आरिफ पठाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल देवेंद्र ठाकूर व पोलीस कॉन्स्टेबल मयूर पाटील यांनी केली आहे।